त्यांचे एनव्हलप्स बनवायचे. हो मॅडम, चला. स्वानंदी, काय एकटी एकटी गालातल्या गालात हसतीये? काय झालं? नाही मॅडम, काही नाही. नक्की? हो, नक्की काही नाही. चल मला मदत कर, सगळ्यांच्या पगाराचे एनव्हलप्स भरूया. तू नाव सांगत जा, मी भरते. बाळू 5,000, सुरेश दादा 4,500, मनोज ड्रायव्हर दादा 17,000, अरुण ड्रायव्हर दादा 22,000. मॅडम, पण हे मनोज दादा जे आपल्याकडे ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार 17,000 रुपये आणि अरुण दादा त्यांचा पगार 22,000 रुपये. असं का? मला काय माहिती, कदाचित तो अनुभवी असेल किंवा सरपंचांच्या गाडीवर येतो, गाडीतल्या सगळ्या गप्पा तो ऐकतो आणि कोणाला सांगू नये म्हणून त्याला कदाचित जास्त पगार देत असतो. सत्येंद्र दादा त्यांचे 7,000 आणि या सुमनताई 5,000. संचिता, शालिनी, नाश्ता तयार झाला की नाही? तुमची वेळ संपली आहे. हो 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 डॅड, नाश्ता रेडी आहे. मग घेऊन या लवकर. हो आले. अरे या या या, बसा. ये नीलम. मणी बस. स्वानंदी, काय नाश्ता काय केलाय? उपमा बनवलाय आणि चहा आणि मॅम साठी स्पेशल जायफळ घातलेली कॉफी पण आहे. व्हेरी गुड. मी सगळ्या स्टाफना पेमेंट केले. अरे वा, किती छान. नाही, मला खात्री होती तुला कुठलंही काम दिलं की ते तू परफेक्ट करतेस. गोल्डन मॅम, डॅड हे जे कौतुक करतायत ना ते एन्जॉय करा, कारण तुमचं हे कौतुक फार काळ टिकणार नाहीये. थोड्या वेळातच तुम्हाला जाम शिव्या पडणार आहे. हे काय करतेस स्वानंदी? त्या वाढतील ना, तू कशाला वाढून घेतेस? नाही नको साहेब, आम्ही आमचं घेतो. एकेकाळी आम्ही जिकडे खायला बसायचो तिथे बाहेरचे लोक बसून गिळतायत आणि आम्ही नोकरांसारखी त्यांची सेवा करतोय. चला सुरू करा. उपमा गार होईल नाही तर. बरा झालाय उपमा, जमतय तुम्हाला.
अरे वा, प्रेम व्यक्त करण्याची कल्पना तुझी खूप आवडली मला स्वानंदी. व्हेरी क्रिएटिव्ह. काय म्हणी, खुशच ना? अच्छा, म्हणजे म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं तर स्वानंदीचं. हा, सॉरी मॅडम. मम्मा, बस घे. म्हणी आता कर सुरू. मम्मा, मम्मा सोड मला संचिता. मम्मा ऐका ना प्लीज. मम्मा अशी हार मानून जाऊ नका. तुमचं जे दुःख आहे ना तेच माझंही दुःख आहे. मम्मा ऐका, एकदा आपण हार मानली ना तर पुन्हा कधीच जिंकणार नाही आपण. येतंय का लक्षात तुमच्या? आणि मम्मा आपल्याला जिंकायचंय, लढायचंय, पेशन्स ठेवायचेत. या घरातलं आपलं स्थान परत मिळवायचंय ना, मग लढायला हवं. त्यासाठी संधी शोधावी लागेल मम्मा. खरं तर पहिली संधी सापडलीये मम्मा मला. तुम्ही फक्त तयार व्हा आणि मज्जा बघा. इथे एक बरं आहे, पगारा दिलेल्या तारखेलाच होतो. आता गावी पैसे पाठवता येतील. एकदम बरोबर बोललाय. अरे आपले सरपोतदार साहेब एकदम देव माणूस आहे रे. अरे म्हणून तर मी दिवस रात्र गाडी चालवतो आणि टाइम पण बघत नाही. आता तर मालकीणबाई पण बदलल्या, पण पगाराची तारीख मात्र बदलली नाही. अरे मला पगार कमी आला यार. हो, थांब जरा. अरे माझा पण पगार कमी आहे. अरे माझा पण का कापला असेल माझा पगार? हे नक्की नवीन मालकीणबाईंचंच काम असणार. म्हणजे साहेबांना खुश करण्यासाठी आपला पगार कापून मी पैसे कसे वाचवले ते दाखवायचं असणार त्यांना. असं आम्ही नाही होऊ देणार. गरीबावर अन्याय होता का म्हणे. यांचा पगार तर झालाय, कंप्लेंट का करत नाहीयेत अजून? गप्पा कसल्या ठोकतायत? हे नवीन मालकीणबाई